आणि आपण थेट जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत आहेत। सिद्धार्थकडे जाऊयात। सिद्धार्थ, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज खरं तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। मिशन महाराष्ट्र भाजपचं सुरू झालेलं आहे। अमित शहांच्या या दौऱ्यानिमित्तानं महायुतीचं जागा वाटप जे आहे ते आज निश्चित होईल का? म्हणाले निश्चितपणे मिशन महाराष्ट्र सुरू झालेले आणि त्याची सुरुवात छत्रपती संभाजीनगरमधून होते, कारण अमित शहांची लोकसभेच्या तोंडावर ही पहिली प्रचार सभा आहे आणि त्याचं वातावरण निर्मिती सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेली आहे। मी त्या हॉटेलच्या समोर उभा आहे ज्या ठिकाणी अमित शहा असतील, देवेंद्र फडणवीस असतील, बावनकुळे असतील, सगळे नेते जे आहेत या ठिकाणी आहेत आणि अगदी थोड्या वेळामध्ये अमित शहा इथून बाहेर पडतील। अकोल्याच्या सभेसाठी ते निघणार आहेत। अकोल्याची सभा झाल्यानंतर ते जळगावच्या सभेला जातील। विविध कार्यक्रम दोन्ही ठिकाणी आहेत आणि त्यानंतर 5:30 वाजता जे आहे या ठिकाणी ते छत्रपती संभाजीनगरला येतील आणि या ठिकाणी 6:15च्या आसपास त्यांची सभा असणार आहे। सभेसाठी मोठी तयारी झालेली आहे आणि छत्रपती संभाजीनगरची सभा ही अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे पोलीस बंदोबस्त सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आहे। वातावरण निर्मिती मी तुला दाखवतो। अख्ख्या शहरभर भाजपमय झालेले झेंडे भाजपचे लावलेले आहेत, कटआउट्स आहेत, पोस्टर्स आहेत, सगळी वातावरण निर्मिती झाली आहे। त्यामुळे भाजपमध्ये सुद्धा उत्साह आहे। मात्र या सभेकडे विरोधी पक्षाचं सुद्धा लक्ष मनाली लागलेलं आहे, कारण हे छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्याचं प्रवेशद्वार आहे, प्रवेश शहर आहे आणि मराठवाड्यातल्या सगळ्या घडामोडींच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एखादी सभा होत असेल, एखादी बैठक होत असेल राजकीय, तर त्याचे पडसाद सबंध मराठवाडाभर उमटत असतात। त्याचमुळे अमित शहांची सभा या ठिकाणी महत्त्वाची आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, हा गड उबाटा गटाचा राहिलेला आहे आणि त्या ठिकाणी अमित शहांची सभा होती। याचा वेगळा राजकीय अर्थ सुद्धा काढला जातोय की उबाटा गटाची शिवसेनेची जागा आता भाजप खेचण्यासाठी तयार झालेली आहे, कारण अमित शहांची सभा ही फक्त छत्रपती संभाजीनगरची नाही, 3 क्लस्टरसाठी आहे, जालना, नगर आणि छत्रपती संभाजीनगर। त्यामुळे एक वेगळा उत्साह आहे, वेगळं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। निश्चितपणे आज संध्याकाळची बैठक सगळ्यात महत्त्वाची, आज दिवसभर महत्त्वाचा दौरा आहेच आहे, मात्र मुंबईची बैठक सर्वात महत्त्वाची, कारण मुंबईच्या बैठकीमध्ये अमित शहा असतील, देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, अजितदादा पवार असतील, हे सगळे मिळून बैठक घेत आहेत। याचा अर्थ सरळ आहे की महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागेचा या ठिकाणी तिढा सुटू शकतो। अंतिम या ठिकाणी निकाल लागून जागा सुद्धा आज जाहीर होऊ शकतात आणि अमित शहा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये हे सुद्धा सांगू शकतात की ही जागा भाजप लढवणार आहे आणि त्यांच्या उमेदवाराचं नाव सुद्धा ते घेऊ शकतील, कारण फार कमी वेळ आलेला आहे, अगदी काही दिवसांवर आलेला आहे आचारसंहिता लागण्याची। त्यामुळे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत आज क्लिअर होतील छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईच्या बैठकीमध्ये। निश्चितपणे ज्या ठिकाणी ही सभा होणार आहे ते मैदान अत्यंत महत्त्वाचं। त्या मैदानावर लालकृष्ण अडवाणी असतील, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असतील, प्रमोद महाजन असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, यांच्या ऐतिहासिक सभा त्या ठिकाणी झालेल्या आहेत। 1988 साली बाळासाहेबांनी पहिली सभा त्या ठिकाणी घेतली आणि मुंबईच्या नंतर शिवसेनेला छत्रपती संभाजीनगरमध्ये ग्रँड ओपनिंग भेटली, सत्ता त्यांना महानगरपालिकेची भेटली। त्याच धर्तीवर आज अमित शहा यांची सभा या ठिकाणी होते आहे। अगदी बरोबर आहे। त्यामुळे या सभेच्या सगळ्या अपडेट्स ज्या आहेत त्या तुमच्याकडनं जाणून घेत राहू सिद्धार्थ। आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हा जो महाराष्ट्र दौरा जो आहे हा मिशन महाराष्ट्र असंच त्याला म्हटलं जातं आणि त्यामुळे बघायचं आहे की या दौऱ्यानंतर जी दुसरी यादी भाजपकडनं लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केली जाईल त्यामध्ये महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या नेत्यांची नावं झळकतील। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत। त्या जळगावमधील सागर पार्क मैदानावर होणाऱ्या युवा संमेलन कार्यक्रमाला अमित शहा उपस्थिती लावतील आणि याच मैदानात अमित शहांची जाहीर सभा देखील होणार आहे। तर सभेची जय्यत तयारी करण्यात आलेली असून शहरात ठिकठिकाणी बॅनर्स, झेंडे लावण्यात आले आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा काय बोलणार याकडे सगळ्यांचं आता लक्ष लागलेलं आहे। तर केंद्रीय मंत्री अमित शहा जळगाव दौऱ्यावर आहेत। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं खरं तर महाराष्ट्रातून एकाही उमेदवाराची घोषणा केली नसली तर या आठवड्यामध्ये ही घोषणा होण्याची शक्यता आहे। केंद्रीय मंत्री अमित शहा जळगाव दौऱ्यावर आहेत, ते अकोला इथे आहेत। एकूण 6 ठिकाणी त्यांचं खरं तर सभा होणार आहेत। युवा संमेलन कार्यक्रमाला सुद्धा ते उपस्थित राहणार आहेत। तर आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत आहेत। थेट आपण लक्ष्मणकडे जाणार आहोत। लक्ष्मण, आपण पाहतोय सगळ्यांनाच आता माहिती आहे अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू झालेला आहे आणि जळगावमध्ये सुद्धा त्यांची एक मोठी सभा आहे। या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय, युवांना सुद्धा ते संबोधणार आहेत। काय सविस्तर अपडेट आहेत आजच्या त्यांच्या जळगावच्या दौऱ्याचे?
मनाली अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे आणि महाराष्ट्रातल्या दौऱ्यातील जळगावची सभा यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। याचं कारण आहे की अमित शहा जे आहे ते युवकांशी आणि युवतींशी या कार्यक्रमामध्ये संवाद साधणार आहे। जळगावच्या सागर पार्क मैदानावरती अमित शहा येतील आणि या ठिकाणी जवळपास 25,000हून अधिक युवक युवती असतील ज्यांच्यासोबत अमित शहा संवाद साधणार आहे। त्यांच्यासमोर ते भाषण करणार आहे आणि त्या ठिकाणी असलेल्या युवकांचे देखील काही प्रश्न जे आहे ते अमित शहा जाणून घेणार आहे। त्यामुळे जळगावमध्ये होणारी भारतीय जनता पार्टीच्या निमित्तानं अमित शहा यांची सभा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि त्या सगळ्याच्या अनुषंगानं जळगाव शहर जे आहे ते भाजपमय करण्यात आलेलं आहे। मी आता जळगावच्या आकाशवाणी केंद्रातील चौकामध्ये उभा आहे आणि त्या ठिकाणी जर आपण माझ्या मागच्या बाजूला बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक भला मोठा फ्लेक्स लावण्यात आलेला आहे। त्याच्या बाजूला अमित शहा यांचा फ्लेक्स लावण्यात आलेला आहे। तर या संपूर्ण चौकामध्ये सर्वच नेत्यांचे फोटो जे आहे ते लावण्यात आलेले आहे, ज्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस असतील, गिरीश महाजन असतील, अशा सगळ्याच नेत्यांचे फलक जे आहे ते या जळगाव शहरामध्ये पाहायला मिळत आहे। ज्या पद्धतीनं अमित शहा युवकांशी संवाद साधतील, युवतींशी संवाद साधतील, त्याच पद्धतीनं या खानदेशामधल्या चार प्रमुख लोकसभा ज्या जागा आहे त्याची देखील एक क्लस्टर बैठक जी आहे ती या ठिकाणी पार पडणार आहे। धुळे, जळगाव, रावेर आणि नंदुरबार या 4 लोकसभा आहे आणि या 4 लोकसभांची एक क्लस्टर बैठक जी आहे ती देखील अमित शहांच्या उपस्थितीमध्ये याच जळगावमध्ये पार पडेल। त्यामुळे भारतीय जनता पार्टीनं आगामी लोकसभांच्या निवडणुकांच्या पूर्वसंध्येला अशा पद्धतीनं एक प्रचाराचा धडाका, अर्थात प्रचाराचा नारळ जरी फुटला नसला तरी एक तयारी जी आहे ती अशा पद्धतीनं केली जाते। कुठल्याही प्रकारची कोणतीही जागा जी आहे ती भाजपच्या हातून जाणार नाही यासाठीची ही पूर्ण व्यूहरचना जी आहे ती भाजपकडनं केली जाते। या 4ही जागा आजही भाजपकडे आहे, मात्र तरी देखील कुठल्याही परिस्थितीत या भाजपच्या हातातून त्या 4 जागा जायला नको आणि जे आपले उमेदवार या ठिकाणी असतील ते जास्तीच्या मताधिक्याने कसे निवडून येतील यासाठीचे हे प्रयत्न असणार आहे। खानदेशामधल्या या 4 प्रमुख जागा मानल्या जातात आणि म्हणूनच आज होणाऱ्या या सगळ्या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। स्वतः गिरीश महाजन गेल्या 4 ते 5 दिवसांपासून जळगावमध्ये तळ ठोकून आहे। प्रत्येक घटना घडामोडी जी आहे त्याच्यावरती ते लक्ष ठेवून आहे आणि या सगळ्याच्या आणि अमित शहांचा खरं तर पहिला जळगाव दौरा सुद्धा आहे, त्यामुळे या दौऱ्याकडे विशेष लक्ष लागलेलं आहे। या दौऱ्याचे सगळे अपडेट्स जे आहेत ते जाणून घेत राहू। भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज भाजप युवा संमेलनाच्या निमित्तानं जळगाव दौऱ्यावर येत आहेत। तर जळगावच्या सागर पार्कमध्ये अमित शहा यांची सभा घेतली जाणार आहे। छत्रपती संभाजीनगर असेल, मराठवाडा असेल आणि महाराष्ट्र असेल, जे महायुतीच्या माध्यमातून टार्गेट ठेवलेलं आहे 45 लोकसभेच्या जागा जिंकायचं, ते जिंकून त्याहीपेक्षा आम्ही पुढे जाऊ असा आम्हाला आत्मविश्वास आहे। ही सभा चांगली होणार आहे, आमची पूर्ण तयारी झालेली आहे। लाखोच्या संख्येने जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। महायुतीचे नेते आणि पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेईल, पण एक मात्र नक्की, कुठल्याही परिस्थितीमध्ये 3rd टर्म ज्यावेळेस प्रधानमंत्री मोदी साहेबांची सुरू होईल त्यावेळेस छत्रपती संभाजीनगरचा लोकसभेचा खासदार हा महायुतीचा असेल आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांना तो मत देणारा असेल।